स्पीड पॅसेज संपादकीय प्यारा. गेल्या 4 वर्षात भारतात शेजारी स्पर्धक चीनमधून विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये किती अतोनात वाढ होत आहे याचा तपशील जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन एका फटक्यात चीनी आयातीवर निर्बंध लावतात. या 2 घटनांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसला तरी या 2 घटनांत एक बंध निश्चितच आहे. चीनमधून चढत्या क्रमाने भारतात वाढू लागलेल्या आयातीवर डोळे वटारता या संपादकीयद्वारे 14 मे लोकसत्ताने भाष्य केले. दुसऱ्या दिवशी 15 मे रोजी अध्यक्ष बायडेन यांनी तिकडे अमेरिकेत चीनमधून येणारी विजेवर चालणारी वाहने, त्यांचे सुट्टे भाग, बॅटऱ्या आदींवर दणदणीत कर लावले. त्यामुळे काय होईल आणि या करवाढीची दखल आपण का घ्यायची यावर चर्चा करण्याआधी मुळात ही करवाढ किती आहे यावर प्रकाश टाकायला हवा. बायडेन यांनी जाहीर केलेल्या ताज्या निर्णयानुसार मोटारींसाठी लागणाऱ्या ॲल्युमिनियम आदी उत्पादनावरील आयात शुल्क 7.5% वरून 25%, सेमीकंडक्टर 25% वरून 50%, मोटारींसाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांवर 7.5% वरून 25%, लिथियम कोबाल्ट आदी मूलद्रव्यांवर 0% वरून थेट 25%, सौर ऊर्जा निर्मितीत वापरले जाणारे घटक यावर 25% वरून 50%, औषधे, रसायने इत्यादींवर थेट 50%, बलाढ्य जहाजांवरून किनाऱ्यावर माल उतरविण्यासाठी लागणाऱ्या क्रेन्स 0 वरून 25%, शस्त्रक्रियेवेळी वैद्यकीय कर्मचारी वापरतात त्या रबरी मोजांवर 7.5% वरून 25% आणि विजेवर चालणाऱ्या मोटारींवर 25% वरून थेट 100% इतकी प्रचंड कर वाढ होईल. पॅरा. अमेरिका ही मुक्त बाजारपेठेच्या तत्त्वज्ञानाची जनक आणि डेमोक्रॅट जो बायडेन या विचाराचे सक्रिय पुरस्कर्ते. तरीही त्या देशास चीनमधून येणाऱ्या अनेक उत्पादनांवर कर लावावा असे वाटले. याआधी त्या देशाचे माजी अध्यक्ष रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक इन अमेरिका असे आवाहन करत परदेशी उत्पादकास अमेरिकी बाजारपेठ दुष्प्राप्य राहील असा प्रयत्न केला. बायडेन यांच्या निर्णयाची तुलनाही त्यामुळे ट्रम्प यांच्या कृतीशी होईल. पण हे दोन्हीत मूलतः फरक आहे. ट्रम्प हे इतर सर्वांसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद असावेत या मताचे होते. आर्थिकदृष्ट्या संरक्षणवादी असे त्यांचे वर्णन करता येईल. बायडेन यांचे तसे नाही. त्यांनी घातलेले निर्बंध हे चीनी बनावटीची विजेवर चालणारी वाहने आणि वैद्यकीय रसायने यापुरतेच आहेत आणि ते फक्त त्या देशातील उत्पादकांनाच फक्त लागू आहेत. चीनबाबत त्यांना या निर्णयापर्यंत यावे लागले याचे कारण चीनने स्वतःचा देश हा अत्यंत स्वस्तातील उत्पादनाचे केंद्र बनवला. त्याद्वारे देशातील विशेष आर्थिक क्षेत्रात कल्पनातीत क्षमतेने कारखानदारी विकसित झालेली असून उत्पादनाच्या व्यापक आकारामुळे उत्पादनाचे मोल अत्यंत कमी करण्यात चीन कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. त्यामुळे ही स्वस्त उत्पादने अखेर पाश्चात्य बाजारातून दुथडी भरून वाहू लागतात. ओव्हरस्टॉक